Hello friends, I am Sarita Chaudhary. Welcome back to my study from home for 9th standard channel. I hope you will be fine and safe. Today we are going to learn a new lesson. Its name is Great Scientist. Let us begin our lessons. विद्यार्थी मैत्रिणींनो, सर्वांनी आपली 9वीची इंग्रजीची पुस्तके उघडायची आहेत. पान नंबर 89 आपण उघडायचे आहे. ग्रेट सायंटिस्ट. सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ, ग्रेट म्हणजे महान शास्त्रज्ञ. बघा, ग्रेट सायंटिस्ट आर प्रिझर्विंग अँड नेव्हर डिटर्ड बाय डिफिकल्टीज. Preserving means to do something continuously despite difficulties. कोणत्याही गोष्टीला न जुमानणे. आणि डिटर means discourage by doubts or fear, म्हणजे निरुत्साही, घाबरणे. थोर शास्त्रज्ञ हे चिकाटीने कार्य करीत असतात आणि अडचणीमुळे कधीही घाबरत नाहीत, निरुत्साही होत नाहीत. किती जरी संकट आलीत, किती जरी अडचणी आल्यात तरी हे जे महान शास्त्रज्ञ आहेत हे डगमगत नाहीत. संकटांचा पाठपुरावा करत ते आपलं कार्य मोठ्या जिद्दीने, मोठ्या चिकाटीने पूर्ण करीत असतात आणि म्हणूनच ते महान असे होत असतात. नवनवीन शोध ते लावत असतात. बघा आता विद्यार्थी मैत्रिणींनो, या ठिकाणी आपल्याला हा जो पाठ दिलेला आहे हा महान शास्त्रज्ञ मायकल फॅरेडे यांच्याविषयी दिलेला आहे. आता मायकल फॅरेडे हे जे होते यांच्याविषयीचं डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि सृजन पाल सिंग यांच्या रिग्निटेड या पुस्तकातील हा उतारा या ठिकाणी घेण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये मायकल फॅरेडे या महान वैज्ञानिकाची प्रेरणादायी गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आपल्याला दिसून येते. मायकल फॅरेडे इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट अँड इन्व्हेंटर्स ऑफ मॉडर्न टाइम्स अँड हिज वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी इज स्टील अ सब्जेक्ट ऑफ स्टडी इन द फॉर्म ऑफ फॅरेडेज लॉज. बट फ्यू नो हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी which is all about courage and fighting against the odds. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपल्याला आता हे पूर्वीसारखं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप राहिलेलं नाही, फक्त प्रश्न उत्तर. आपल्या जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते ॲक्टिव्हिटी बेस आहे. त्यामुळे आपण लेसन शिकताना सुद्धा ॲक्टिव्हिटी बेस हा शिकत असतो. पॅरेग्राफमध्ये बी प्रश्नामध्ये, सी प्रश्नामध्ये, डी प्रश्नामध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात किंवा वेव विचारल्या जातात त्या आपल्याला सोडवता येत नाही आणि त्या दृष्टीनेच आपण या धड्याचं, पाठाचं निरीक्षण करणार आहोत आणि धडा शिकणार आहोत. बघा, मायकल फॅरेडे इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड scientists and inventors of modern times, and his work on electricity is still a subject of study in the form of Faraday's laws. Distinguish means काय ग? तर recognize as different किंवा फेमस म्हणजे प्रसिद्ध पावलेला, नावलौकिक झालेला. बघा, त्यानंतर इन्व्हेंटर म्हणजे शोध लागलेले. इन्व्हेंटर म्हणजे शोध लावणारा असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होत असतो. तर आता या ठिकाणी आपण बघतो आहे की मायकल फॅरेडे हे एक प्रतिष्ठित वैज्ञानिक आणि संशोधक समजले जात असत. मायकल फॅरेडे इज रिगार्डेड म्हणजे समजले जाणे. इज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट. डिस्टिंग्विश म्हणजे प्रसिद्ध, नामवंत शास्त्रज्ञ आणि इन्व्हेंटर्स ऑफ मॉडर्न टाइम्स आणि आधुनिक युगामधील ते एक नामवंत शास्त्रज्ञ किंवा संशोधक ते मानले जात होते. अँड हिज वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी आणि
त्यांचं हे जे विजयसंबंधीचं कार्य आहे इज स्टील अ सब्जेक्ट ऑफ स्टडी. तर ते आजही अभ्यासाचा विषय म्हणून ते ओळखलं जातं. आजही त्यांचं हे जे कार्य आहे विजयसंबंधीचं, हे कार्य इन द फॉर्म ऑफ फॅरेडेज लॉज, अभ्यासाचा विषय म्हणून फॅरेडेजचा नियम या नावाने तो अभ्यासामध्ये अजूनही तो विषय आहे. बट फ्यू नो हिज इन्स्पिरेशन लाईफ स्टोरी. परंतु फारच थोड्या लोकांना त्यांची ही इन्स्पिरेशनल म्हणजे प्रेरणादायी गोष्ट माहिती आहे, विच इज ऑल अबाउट करेज अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड. की ज्यांनी अतिशय संकटामध्ये किंवा धैर्य आणि प्रतिकूल गोष्टींचा सामना करत त्यांनी ही आपल्या जीवनामध्ये स्फूर्तिदायी कहाणी घडवून आणली आहे, त्याबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती आहे. आता बघा विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण या ठिकाणी थोड्या ॲक्टिव्हिटी बेस शिकणार आहोत. आता इथे डिस्टिंग्विश सायन्स आहे बघा, सायंटिस्ट. डिस्टिंग्विश सायंटिस्ट हा शब्द आपल्याला या ठिकाणी दिसतोय. दिसला तुम्हाला हा? हां. तर ते डिस्टिंग्विश सायंटिस्ट हे नाऊन आहे या ठिकाणी. आणि त्याच्या आधीचा शब्द जो आहे डिस्टिंग्विश म्हणजे प्रख्यात, नामवंत. मग हे काय आहे? नामाबद्दल विशेष माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. शास्त्रज्ञ, कसे शास्त्रज्ञ? तर नामवंत, म्हणजे ते त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून त्याचा वापर केलेला आहे. तो डिस्टिंग्विश हा शब्द त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे आणि ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन म्हणजे नाऊनचं डिस्क्रायबिंग वर्ड्स हा त्या ठिकाणी आलेला आहे. आपल्याला परीक्षेमध्ये राईट डाऊन एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज किंवा राईट डाऊन कम्प्लीट द वेब असं देखील त्या ठिकाणी विचारलं जातं. आता डिस्टिंग्विश शब्द जर तुम्ही पाहिला तर डिस्टिंग्विश हे क्रियापद आहे आणि त्याला ईडी लागलेला आहे, म्हणजे पास्ट पार्टिसिपल ते त्या ठिकाणी झालं आहे. तर आपल्याला इंग्रजीमध्ये पास्ट पार्टिसिपल यूज ॲज ॲडजेक्टिव्ह याचा वापर आपल्याला केला जात असतो. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला ही पण एक ॲक्टिव्हिटी येऊ शकते की पास्ट पार्टिसिपल यूज ॲज ॲडजेक्टिव्ह कोणतेही 4 तुम्ही पॅसेजमधनं निवडून लिहा, तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. तर डिस्टिंग्विश सायंटिस्ट आलं का लक्षात? तर हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊनची जोडी आहे आणि त्याचबरोबर डिस्टिंग्विश हा शब्द ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी आहे, पास्ट पार्टिसिपल ऑफ ॲडजेक्टिव्ह असं ते त्या ठिकाणी आहे, यूज ॲज ॲडजेक्टिव्ह. अँड इन्व्हेंट म्हणजे शोध लावणे आणि इन्व्हेटर म्हणजे शोध लावणारा, हे त्यापासून नाऊन तयार झालेलं आहे. इन्व्हेटर हे नाऊन आहे, इन्व्हेंट हे व्हर्ब आहे, ज्याला आपण सफिक्स हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं, त्यावेळेला या प्रिफिक्स आणि सफिक्सचा आपण नीट विचार करायचा आहे. इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिसिटी हे पण त्यापासून नाऊन तयार झालेलं आहे. बट फ्यू नो हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरीज. आता हा जो शब्द आहे फ्यू नो हिज लाईफ स्टोरी, तर याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? त्या वाक्याचा अर्थ या ठिकाणी सांगता येईल का तुम्हाला? सांगा बरं. काय सांगता येईल? तर द above lines imply that Faraday was courageous and faced many difficulties in his life. But those difficulties did not stop him from achieving his goals, which is why learning about his life will inspire many people to not give up on their dreams. तर अशा पद्धतीने त्यांनी हे जे कार्य केलेलं आहे त्या कार्याविषयी बऱ्याच जणांना माहीत नाही की त्यांनी किती धैर्य आणि किती प्रतिकूल गोष्टींचा सामना करत त्यांनी हे उद्दिष्ट साध्य केलेलं आहे. बघा आणखी या ठिकाणी करेज हे देखील या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. करेज, फायटिंग. तर फायटिंग हा जो शब्द आहे, फाईट हे व्हर्ब आहे आणि त्याला ING लागला आहे. म्हणजे जसं आपण वर पास्ट पार्टिसिपल यूज ॲज ॲडजेक्टिव्ह वापरलं तसं इथे प्रेझेंट पार्टिसिपल यूज ॲज ॲडजेक्टिव्ह आपण या ठिकाणी वापरणार आहोत. इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी. आता लाईफ स्टोरी जीवन कहाणी. कोणती जीवन कहाणी? तर
प्रेरणादायी. म्हणून इन्स्पिरेशनल हे सुद्धा काय आहे, या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून त्याचा वापर या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी हे देखील ॲडजेक्टिव्ह नाऊनची जोडी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत. मायकल फॅरेडे वॉज बॉर्न इन टू अ पॉवर्टी स्ट्रिकन फॅमिली इन अ डर्टी लंडन सबर्ब. He suffered from a speech defect as a child. Michael Faraday, an English scientist who made discoveries related to electromagnetism and electrochemistry. कोण होते हे मायकल फॅरेडे? तर इंग्रज वैज्ञानिक ज्यांनी विद्युत चुंबकीय आणि विद्युत रसायन संबंधी अन्वेषण केले. मग आता हे जे आहेत मायकल फॅरेडे यांचा जन्म हा कुठे झाला? तर पॉवर्टी स्ट्रिकन फॅमिली इन अ डर्टी लंडन सबर्ब. सबर्ब म्हणजे काय? तर आउटलाईन पार्ट ऑफ अ सिटी म्हणजे उपनगर. सबर्ब म्हणजे काय? उपनगर. या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. पॉवर्टी स्ट्रिकन म्हणजे बीइंग एक्स्ट्रीमली पुअर, खूप गरीब असणे. लंडनच्या एका गलिच्छ वस्तीमध्ये, इन अ डर्टी लंडन सबर्ब, लंडनच्या एका गलिच्छ उपनगरामध्ये, अगदी दारिद्र्याने गंजलेल्या एका कुटुंबामध्ये, गरीब कुटुंबामध्ये मायकल फॅरेडेचा जन्म झाला. डर्टी लंडन सबर्ब, डर्टी ॲडजेक्टिव्ह आहे या ठिकाणी. लंडन कसं आहे? तर डर्टी सबर्ब म्हणजे उपनगर. ते लंडनमधील उपनगरातल्या एका गलिच्छ वस्तीमध्ये त्यांचा अतिशय पॉवर्टी स्ट्रिकन फॅमिलीमध्ये म्हणजे अतिशय गरीब कुटुंबामध्ये, दारिद्र्याने किचपत असलेल्या कुटुंबामध्ये, फॅमिली हे सुद्धा नाऊन आहे बघा या ठिकाणी. आणि पॉवर्टी स्ट्रिकन हे या ठिकाणी काय येत आहे? ॲडजेक्टिव्ह हे या ठिकाणी येत आहे. हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की हे पॉवर्टी स्ट्रिकन जे आहे हे ॲडजेक्टिव्ह त्या ठिकाणी आहे. डर्टी हे देखील ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह आणि नाऊनच्या जोड्या या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच म्हणजे त्याला काय होत होतं? बोलण्यासाठी लहान असताना बोलण्याचे म्हणजे वाचादोष, त्याला दुःख भोगावे लागले होते. डिफेक्ट ॲज अ चाइल्ड, त्यांना अगदी लहान असतानाच बोलण्यातील दोषाचे दुःख त्यांना भोगावे लागले होते. सफर्ड बघा ईडी लागलेला आहे. कर्त्यापुढे क्रियापदाचं दुसरं रूप या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे इथे हा सिम्पल पास्ट टेन्स झालेला आपल्याला दिसून येतो. सफर्ड कर्त्यापुढे क्रियापदाचे दुसरे रूप. आता स्पीच जो शब्द आहे ना बघा, स्पीच हा शब्द जो या ठिकाणी घेतलेला आहे, तर स्पीच म्हणजे काय? आपण म्हणतो की मला स्पीच द्यायचं आहे म्हणजे मला भाषण द्यायचं आहे. मग ते भाषण म्हणजे काय झालं? नाऊन झालं. अ स्पीच म्हणजे बोलणं. आलं लक्षात? भाषण. पण हे स्पीच जे आहे हे काय आहे? बोलणे, स्पीच करणे म्हणजे भाषण देणे, नाऊन या ठिकाणी आलेलं आहे. ही वुड प्रोनाऊन्स रॅबिट ॲज वॅबिट. ते रॅबिट या शब्दाचा उच्चार तो वॅबिट असा करीत असायचा. अगदी लहानपणापासून त्यांचा काय होत असायचा? व रचा उच्चार ते व व्या असं करत असायचे. अगदी वयाच्या लहानचपणी ते बोलण्यातील दोष असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारे त्रास होत असायचा. ही कुड नॉट इवन से हिज ओन नेम. ते स्वतःचं नाव देखील सांगू शकत नव्हते. अँड वुड कॉल हिमसेल्फ फॅवडे. ते फॅवडे असं स्वतःला म्हणत असायचे. ते स्वतःचं नावही सांगू शकत नसे आणि स्वतःला तो फॅवडे असं म्हणत असायचे. अदर चिल्ड्रन लाफ ॲट हिम अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम आयदर. इतर मुलं त्याला हसायची आणि शिक्षकही त्याला काही मदत करीत नसायचेत. व्हेन ही वॉज 12, जेव्हा तो 12 वर्षांचा झाला, हिज मदर वॉज फोर्स टू टेक हिम आउट ऑफ स्कूल. तेव्हा त्याच्या आईला त्याला शाळेतून काढून टाकावे लागले. दस पुटिंग अॅन एंड टू हिज फॉर्मल एज्युकेशन. अशा पद्धतीने त्याचे औपचारिक शिक्षण, जे रीतसर शिक्षण होते, ते या ठिकाणी अशा रीतीने संपलेले आपल्याला दिसून येते.
बघा, त्यांना स्वतःचं नाव देखील त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सांगता येत नव्हते, एवढा वाचा दोष त्यांच्यामध्ये होता. इतर मुलं हसायचेत, शिक्षक देखील असहाय्य असायचेत. जेव्हा ते 12 वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या आईला सांगण्यात आलं की त्याला शाळेतून काढून टाका. बघा, वेन ही वॉज 12 हिज मदर वॉज फोर्स टू टेक हिम आउट ऑफ स्कूल. जेव्हा ते 12 वर्षांचे होते, आलं का इथे क्लॉज आहे बघा, व्हेन ही वॉज 12, 12 वर्षांची होते, क्लॉज आहे या ठिकाणी. कोणता क्लॉज आहे? सबऑर्डिनेट क्लॉज हा आहे आणि हा आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, हिज मदर वॉज फोर्स टू टेक हिम आउट ऑफ स्कूल. फोर्स हे क्रियापद आलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा टू टेक हे आलेलं आहे, म्हणजे पुन्हा क्रियापद आलेलं आहे. ज्या ठिकाणी पुन्हा क्रियापद येतं त्या ठिकाणी ते इन्फिनेटिव्ह व्हर्ब ते येत असतं. बघा, टू टेक हे काय झालेलं आहे या ठिकाणी? इन्फिनेटिव्ह व्हर्ब झालेलं आहे, क्रियापद, आणि त्यानंतर पुन्हा क्रियापद आलं, पण ते टू मूळ स्वरूपामध्ये आलं, टू टेक, म्हणजे इथे इन्फिनेटिव्ह झालेलं आहे. त्याचबरोबर हिज फॉर्मल एज्युकेशन, पुढे फॉर्मल म्हणजे औपचारिक शिक्षण, एज्युकेशन आलेलं आहे म्हणजे नाऊन झालेलं आहे. एज्युकेट हे व्हर्ब आहे आणि त्याचं एज्युकेशन हे नाऊन आहे, आणि नामाच्या आधी म्हणजे एज्युकेशन शिक्षणाबद्दल माहिती मिळते की औपचारिक शिक्षण, म्हणजे कोणतं शिक्षण? तर औपचारिक शिक्षण. तर फॉर्मल हे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. बघा, आपण जेव्हा धडा वाचतो ना तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज परीक्षेमध्ये येऊ शकतात या पद्धतीने आपल्याला तो धडा लर्न करायचा असतो. आणि मैत्रिणींनो, मी जेव्हा सांगते तेव्हा तुम्ही त्या शब्दांच्या खाली अंडरलाईन करा आणि त्याखाली ॲडजेक्टिव्ह, नाऊन हे शब्द त्या ठिकाणी लिहा. इन्फिनेटिव्ह व्हर्ब काय कोणता सांगितला जातो हे ते पण त्या ठिकाणी तुम्ही लक्ष घ्यायचं आहे. ॲट 13, however, he started working with a bookbinder, binding hundreds of books during the day and staying up all night to read them. 13 वर्षाचा झाल्यावर, तरीही तो 13 वर्षाचा झाल्यावर, ही स्टार्टेड वर्किंग विथ अ बुक बाइंडर, त्याने एका पुस्तक बांधणी करणाऱ्याकडे तो काम करू लागला. बुक बाइंडर म्हणजे पुस्तक बांधणी करणारा, त्याच्याकडे तो काम करू लागला. आता बघा, बुक बाइंडर हे 2 शब्द आहे, एकत्र आलेले आहेत ते. बुक म्हटलं तरी आपल्याला पुस्तक असा अर्थबोध होतो आणि बाइंडर म्हटलं म्हणजे बांधणारा असा त्याचा बोध होतो. म्हणजे दोघंही शब्दाचे स्वतंत्र वेगवेगळे अर्थ आहे, पण तो एकत्र त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून तो त्या ठिकाणी कंपाऊंड वर्ड्स या नावाने ओळखला जातो. बुक बाइंडर हा शब्द जो आहे हा कंपाऊंड वर्ड्स या ठिकाणी आहे. बाइंडिंग हंड्रेड्स ऑफ बुक्स ड्युरिंग द डे, दिवसभरामध्ये तो शेकडो पुस्तकं बांधण्याचे काम करत असायचा. 13 वर्षाचा असतानाच त्याने काम करायला सुरुवात केली आणि दिवसभरात जवळपास तो किती पुस्तकं बांधायचा? तर शेकडो पुस्तकं बांधायचा. अँड स्टेईंग अप ऑल नाईट टू रीड देम, आणि रात्री तो ती वाचत बसायचा. बघा, दिवसभर काम केल्यानंतर रात्री ती जी पुस्तकं त्याने बांधलेली असायची ती पुस्तकं वाचण्याचं काम तो त्या ठिकाणी करत असायचा. इथंही तुमच्या लक्षामध्ये म्हणजे किती तो मेहनत त्या ठिकाणी करत होता, त्याला वाचनाची किती आवड होती हे लक्षात येतं. रीडिंग दस बिकेम हिज ऑब्सेशन द डे ही केम अक्रॉस अ बुक ऑन इलेक्ट्रिसिटी विच हॅड बीन सेंड टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग. आता या ठिकाणी ऑब्सेशन, रीडिंग दस बिकेम हिज ऑब्सेशन. ऑब्सेशन म्हणजे काय? द ॲक्ट ऑफ ऑबेसिंग ऑर द स्टेट ऑफ बिईंग हॉन्टेड, म्हणजे पछाडलेला, झपाटलेला, वेड आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो. एखाद्याला खूप वेड असतं पुस्तकांचं, हातामध्ये पुस्तक पडलं की ते केव्हा एकदा वाचेल असं त्याला होऊन जात असतं. तर त्याला अगदी वाचनाने पछाडलेलं होतं. वेळ मिळाला की तो हातामध्ये पुस्तक घेत असायचा आणि वाचत असायचा. वन डे ही केम अक्रॉस बुक ऑन इलेक्ट्रिसिटी, एके दिवशी त्याच्या हातामध्ये एक पुस्तक त्याला मिळालं. कोणतं पुस्तक मिळालं? इलेक्ट्रिसिटीचं. विच हॅड बीन सेंड टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग, की त्याला
त्या पुस्तकाच्या मालकाने ते एक इलेक्ट्रिसिटीविषयीचं म्हणजे विजेसंबंधीचं एक पुस्तक त्याला बांधणीसाठी दिलेलं होतं. ते पुस्तक त्याला मिळालं. बघा आता मैत्रिणींनो, इथे हे वाक्य नीट बघा काय आहे ते. वन डे ही केम अक्रॉस अ बुक ऑन इलेक्ट्रिसिटी. एके दिवशी त्याला काय मिळालं? एक इलेक्ट्रिसिटीवरचे पुस्तक मिळालं की जे विच हॅड बीन सेंट टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग, की जे त्याच्या मालकाने त्याला बांधणीसाठी पाठविलेलं होतं. आता इथं दोन स्वतंत्र वाक्य आहेत. एक म्हणजे वन डे ही केम अक्रॉस अ बुक ऑन इलेक्ट्रिसिटी, या वाक्याचा स्वतंत्र अर्थबोध होतो आहे म्हणून हे वाक्य मेन क्लॉजचं आहे. आणि दुसरं वाक्य जे आहे विच हॅड बीन सेंट टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग, तर हे वाक्य या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला पहिल्या वाक्यावर म्हणजे मेन क्लॉजवर अवलंबून राहावं लागतं आहे. जे त्याच्या मालकाने बांधणीसाठी पाठवलं काय? इलेक्ट्रिसिटीवरचे पुस्तक म्हणजे त्याच्याविषयी विशेष माहिती मिळते आहे. म्हणजे हा जो क्लॉज आहे हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. विच हॅड बीन सेंट टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. पण मग सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार आपल्याला माहिती आहे. एक म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज, नाऊन क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. तर त्यातला ॲडजेक्टिव्ह क्लॉज कसा ओळखायचा? तर नामाविषयी विशेष माहिती मिळते ते. अ बुक ऑन इलेक्ट्रिसिटी म्हणजे विजेसंबंधीचं पुस्तक. कोणतं पुस्तक ग? तर जे पुस्तक त्याच्या मालकाने बांधणीसाठी पाठविलं होतं ते पुस्तक. म्हणजे पुस्तकाविषयी विशेष माहिती आपल्याला हा क्लॉज या ठिकाणी सांगतो आहे म्हणून हा क्लॉज तुमचा ॲडजेक्टिव्ह क्लॉज येतो आहे. नामाविषयी विशेष माहिती सांगणारा क्लॉज हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. बघा इथे विचपासून आपल्याला हा क्लॉज मिळतो. आता तुम्ही म्हणाल टीचर इथे विचपासून आहे मग शेवटी प्रश्नचिन्ह का नाही? हा प्रश्न आहे का? नाही. तर हा प्रश्न नाही. इथे विच हे इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन नाही, तर इथे हे विच हे रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून त्याचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. रिलेटिव्ह प्रोनाऊन विच, वेअर, व्हॉट, वेन हे सगळे रिलेटिव्ह प्रोनाऊन पण आहे. जे इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन आहेत ते प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात आणि अशा प्रकारचे वाक्य म्हणजे जे क्लॉजेस आहेत किंवा दुसऱ्या वाक्याशी संबंध दाखवणारे वाक्य असतात तिथे त्यांचं रिलेशन असतं म्हणून त्याला रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणतात. तर इथे ते रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून वापरलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. ही स्टार्टेड रीडिंग इट अँड वॉज कम्प्लिटली हुक. त्याने ते पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि ते पुस्तक त्यात तो पूर्णपणे हरवून गेला. हुक म्हणजे इथे काय अर्थ आहे की अडकला, गुंतला. टू गेट कनेक्टेड टू, त्यामध्ये तो पूर्ण गुंतून गेला. अगदी तन मन धन देऊन तो ते पुस्तक वाचू लागला. त्याने ते पूर्ण केलं. कम्प्लिटली LY लागलेला आहे बघा. ज्या शब्दाला LY लागलेला असतो तो शब्द त्या ठिकाणी ॲडव्हर्ब म्हणून वापरला जात असतो. तर कम्प्लिटली हा शब्द या ठिकाणी ॲडव्हर्ब आहे. दॅट वॉज हिज फर्स्ट इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे त्याचं काय होतं? पहिला परिचय होता. इथे वीज या विषयाशी त्याचा पहिला परिचय या ठिकाणी होता. वीज सून बिकेम अ लाईफ लाँग फॅसिनेशन, की जे लवकरच त्याचे आयुष्यभराचे आकर्षण झाले. फॅसिनेशन म्हणजे स्ट्रॉंग अट्रॅक्शन, मोठे आकर्षण या ठिकाणी ते झाले. पुन्हा बघा आता या ठिकाणी फर्स्ट इंट्रोडक्शन, पहिलं इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन हे नाऊन आहे. इंट्रोड्यूस ओळख करून घेणे आणि त्यापासून नाऊन तयार झालं आहे TION लावून इंट्रोडक्शन. कोणतं इंट्रोडक्शन? तर पहिलं म्हणजे पहिलं फर्स्ट हे ॲडजेक्टिव्ह आलं. ॲडजेक्टिव्ह नाऊन डिस्क्रायबिंग वर्ड्स या ठिकाणी आलेला आहे. पुन्हा इथे लाईफ लाँग फॅसिनेशन. फॅसिनेशन ऑल्सो इज अ काय आहे? नाऊन आहे. फॅसिनेट म्हणजे आकर्षित करणे आणि त्यापासून फॅसिनेशन हे काय झालेलं आहे? नाऊन झालेलं आहे. इथे आपल्याला सफिक्स हे या ठिकाणी लागलेलं दिसून येतं. लाईफ लाँग हा जो शब्द आहे बघा, लाईफ आणि लाँग या दोघांचा स्वतंत्र अर्थ येतो. लाईफ म्हणजे जीवन आणि लाँग म्हणजे दीर्घकाळ. तर इथे लाईफ लाँग म्हणजे काय होतं? त्याचा अर्थ दीर्घकाळ, आयुष्यभर असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून लाईफ लाँग हे काय आहे? या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे. त्याचबरोबर हा कंपाऊंड वर्ड्स देखील आलेला आहे. इथे ॲडजेक्टिव्ह नाऊनची जोडी आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर बघा दॅट वॉज हिज फर्स्ट इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे मेन क्लॉज आहे. विच सून बिकेम अ लाईफ लाँग फॅसिनेशन हे
काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज. इथे पुन्हा बघा विचने जोडलेलं आहे, रिलेटिव्ह प्रोनाऊनने ते जोडलेलं आहे आणि कोणत्या शब्दाशी संबंधित आहे? द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी हे त्याचं नाऊन आहे की ज्यामुळे त्याचं काय झालं ते आयुष्यभराचं आकर्षण ठरलं. कोणतं? द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचा विषय हा त्याचा लाईफलॉंग बनला, आकर्षणाचा विषय ठरला हे या ठिकाणी कळत आहे. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती मिळते हे म्हणजे हा देखील या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. तेव्हा विद्यार्थी मैत्रिणींनो, हे जितकं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ॲडजेक्टिव्ह, नाऊन, क्लॉजेस हे सगळं तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. हा तुमचा आजचा स्वाध्याय आहे. जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा तुमच्या वह्या तपासल्या जाणार आहेत. तेव्हा स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडल्यास तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.